नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान राज यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समितींमधील कापसाचे बाजारभाव बघणार आहोत। पुलगाव बाजार समिती असेल, सेलू बाजार समिती असेल, राळेगाव बाजार समिती असेल किंवा खामगाव बाजार समिती असेल, इत्यादी बाजार समितींमधील कापसाचे बाजारभाव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। आजच्या तारखेला जर पाहिलं तर कापसाचे सर्वाधिक बाजारभाव हे 8,450 च्या आसपास या ठिकाणी भेटलेला आहे। यामध्ये आपण पाहू शकता पहिली बाजार समिती आहे राळेगाव। राळेगाव या ठिकाणी आवक आहे 4,300 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,100, तर जास्तीत जास्त बाजारभाव भेटलेला आहे 8,260 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे सावनेर। सावनेर या ठिकाणी कापसाची आवक आहे 3,300 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,600, जास्तीत जास्त बाजारभाव भेटलेला आहे 7,600 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे भद्रावती। भद्रावती या ठिकाणी कापसाची आवक आहे 849 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव भेटलेला आहे 6,000, जास्तीत जास्त बाजारभाव कापसाला भेटलेला आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट। हिंगणघाट या ठिकाणी कापसाची आवक आहे 12,000 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,500, तर जास्तीत जास्त बाजारभाव भेटलेला आहे 8,280 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा। देऊळगाव राजा या ठिकाणी कापसाची आवक आहे 800 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,950, तर जास्तीत जास्त बाजारभाव भेटलेला आहे 8,195 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे पुलगाव। पुलगाव या ठिकाणी कापसाची आवक आहे 1,155 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,000, जास्तीत जास्त बाजारभाव भेटलेला आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।